जिकडे कोर्टात तुम्हाला वर्षानुवर्ष केसेस लढवावे लागतात, न्याय मिळेल की नाही याची अपेक्षा नसते, तेवढ्या केसेस तर जनता न्यायालयात चालवून आपली निर्दोष सुटका या सगळ्या केसेसमधून करून घ्यावी। शिवसेना एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे। आपल्यावर अन्याय झाल्याची ठाकरे गटाची भावना आहे। शिवाय निकाल देताना कशा पद्धतीने पक्षपातीपणा करण्यात आला हे सांगण्यासाठी ठाकरे गटानं जनता न्यायालय भरवलं होतं। या जनता न्यायालयावरून आता मनसेनं शिवसेना ठाकरे गटाचे आभार मानले आहे। शिवाय जनता न्यायालय म्हणजे भन्नाट आयडिया असल्याचं मनसेनं म्हटलं आहे। मात्र हे सांगताना या आयडियाची खिल्लीच मनसेनं उडवली आहे। मनसे नेते संदीप देशपांडेंनी ही खिल्ली कोणत्या शब्दात उडवली आहे एकदा ऐकाच। नमस्कार, सर्व महाराष्ट्र सैनिकांना माहितीच असेल की आज आपल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांवर अनेक केसेस आपल्याला वेगवेगळ्या आपल्या अंगावर आहेत। मग ते आंदोलनाच्या असतील, रस्ता रोकोच्या असतील, कुठे कामगारांना न्याय देण्यासाठी केलेलं आंदोलन असेल, आपल्याला आठवत असेल तर भोंग्याचं आपलं मोठं आंदोलन झालं, त्यावेळेला आपल्यावर अनेक केसेस टाकल्या गेल्या। या सगळ्या केसेस नील करण्यासाठी एक महत्त्वाची आयडिया काल आपल्याला उबाटा गटाने दाखवलेली आहे। ती आयडिया म्हणजे जनता न्यायालय, जिकडे कोर्टात तुम्हाला वर्षानुवर्ष केसेस लढवावे लागतात, न्याय मिळेल की नाही याची अपेक्षा नसते। मला असं वाटतं सर्व महाराष्ट्र सैनिकांना माझं आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या शाखेमध्ये एक न्यायालय, जनता न्यायालय बसवावं। आपल्या जेवढ्या महाराष्ट्र सैनिकांवर जेवढ्या केसेस असतील तेवढ्या केसेस तर जनता न्यायालयात चालवून आपली निर्दोष सुटका या सगळ्या केसेसमधून करून घ्यावी। गरज बसली तर आपले लिगल सेलचे जे वकील आहेत त्यांना बोलवावं, म्हणजे आपलेच वकील, आपलंच न्यायालय आणि आपलाच निर्णय। मला असं वाटतं याच्यापेक्षा चांगला मार्ग आपल्याला मिळू शकत नाही। आपल्या सगळ्या केसेस त्या योग्य नील होतील आणि आपली सगळ्यांची जे वारंवार आपल्याला कोर्टात जावं लागतं त्या सगळ्यातनं आपली सुटका होईल। तर आपण सगळ्यांनी हे जनता न्यायालय स्थापन करावं आपापल्या शाखेत आणि आपापल्या केसेस नील करून घ्याव्या। मनसेच्या नेत्यांवर अनेक केसेस आहेत, कधी टोल आंदोलन तर कधी भोंग्यांचं आंदोलन, कुठे रास्ता रोको, कामगारांसाठी आंदोलन, अशी आंदोलनं मनसेनं केली आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांवर बऱ्याच केसेस आहेत। अनेक वेळा कोर्टातही जावं लागतं। त्यावर उपाय म्हणजे हे जनता न्यायालय असं मनसेनं म्हटलं आहे। आपलेच वकील, आपलंच न्यायालय आणि आपलाच निकाल अशा शब्दात या जनता न्यायालयाची खिल्ली उडवण्यात आली आहे। देशपांडे यावर थांबले नाही तर त्यांनी मनसैनिकांना प्रत्येक शाखेत असंच जनता न्यायालय स्थापन करा आणि स्वतःला निर्दोष घोषित करून घ्या असा सल्लाही दिला आहे। यावर देशपांडे बोलून त्यांनी ठाकरेंना एकीकडे डिवचलं आहेच, पण दुसरीकडे ट्विट करून ठाकरे गटाला टोमणाही मारला आहे। त्यात ते म्हणतात की कल्पना जगात भारी आहे, आपल्या मनासारखा निकाल लागला नाही तर आपलं स्वतःचं न्यायालय स्थापन करून आपल्या आवडीचा निर्णय लावून घ्यायचा, लय भारी। त्यामुळे मनसेनं केलेली ही टीका आता शिवसेना ठाकरे गटाच्या नक्कीच जिव्हारी लागली असणार। आधीच पक्ष गेला आणि आता त्यात मनसेकडून टीका म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखी स्थिती। याला आता ठाकरे गट कशा पद्धतीनं उत्तर देतं ते पाहावं लागेल। पण एक गोष्ट मात्र नक्की की जनता न्यायालयावरून मनसेनं ठाकरेंना कोंडीत पकडलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। सीमा आढे, लोकमत.com, मुंबई।